टांग टांग. ओहो शॉपिंग. हा, हे काय केक आणि मिठाई कोणाचा वाढदिवस आहे? प्रेमाचा. अरे आज बॉस आणि केडी सरांचं प्रेम वाढणार आहे. ते आले ना की आपण लगेच पार्टी सुरू करू. हं? चला. म्हणून एवढा शक्य असतं ना फातिमा तर आज हत्तीवरून अख्ख्या गावात साखर वाटली असती मी. पण आता चला याच्यावर भागून घेऊ. हं? तुमच्या एक्साइटमेंटला मानलं पाहिजे कमांडर. खरंच हॅट्स ऑफ आहे, हॅट्स ऑफ. पण एवढी मिठाई आपण खायची शक्य आहे का? अरे टेक्नो याच्यापेक्षा दुप्पट मिठाई तुम्ही खाली पोरांना वाटून आलोय. हं? अरे केडी सरांच्या एवढ्या वर्षांची तपस्या पूर्ण होते, मग साजरा झालाच पाहिजे आनंद. वा वा वा. कमांडर मला सांगा, हा, विचार विचार विचार. तू विचार आज कत्री काही पण विचार. तुमच्या लग्नात पण तुम्ही एवढे खुश होता का? होते. अरे बोकड कापायला घेऊन जायच्या आधी कधी खुश होता का? अच्छा, म्हणजे दुसरं बोकडं कापायला जाणार आहे म्हणून खुश होताय का? गपरे, हे काय बोकड आहे का? बोकड नाही ये. अरे हे तर प्रेमी युगुल आहे रे. ये तो दो हंसों का जोड़ा है, एकदम प्रेमी युगल. हो यार, दोघे इतके क्यूट दिसतात ना. कधी एकदा येतात आणि आपल्याला गुड न्यूज देतात असं झालंय मला. हो ना यार, हे वाट बघणं खूप स्ट्रेसफुल आहे यार. वेळ पुढे जातच नाही. आज वेळ थांबू दे, पण केडी सरांना नको थांबायला. हा ना यार, एक तर आधीच ते रॉंग टायमिंगचे बादशाह आहेत. हे असं अजिबात बोलू नको रे. हे बोलून बोलून आहे ना आधीच टेन्शन वाढतंय, जीव वरती खाली होतो रे माझा. नको. शुभ बोलो, शुभ शुभ बोलो. एक काम करूयात, त्यांना कॉल करूयात का? म्हणजे ते प्रपोज करतील आणि त्या क्षणात आपण फोन करू. नको 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 आणि नको पण नको एक फोन करायला काय हरकत नाही, 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 नको, 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 नाही, नको, नको. एक मिनिट थांबा यार. कमांडर, तुमच्या अनुभवावरून सांगा काय केलं पाहिजे. तस हे बघा, छापा आला ना तर फोन करायचा आणि काट आला तर अजिबात फोन करायचा. चालेल, चला. ठीक आहे, करा. चालेल. हे बघा, बघूया आता. मम्मा आत येऊ? आता आलीच आहेस, बोल. मम्मा हे बघा, मी तुमच्यासाठी काय आणलंय. शिरा. फुकट मिळतंय म्हणून सतत बनवत राहायचं, खात राहायचंय ना, गोड धोड. तसं नाही, युवीचं सक्सेस सेलिब्रेशन करायला. तू बनवलास? हो, मी बनवलाय. मम्माला फोन केला होता, मम्माने व्हिडिओ कॉलवर सांगितलं तसंच केलंय, अगदी सेम केलंय. देवा, माझ्या युवराजला वाचव. असं काय बोलताय मम्मा, मी किती हौसेने बनवलाय हा. आणि तुम्ही काळजी नका करू, यापुढे सगळं कसं आपल्या मनासारखं होणार. आय नो, माझा युवी आहे ना लवकरच M&N चालवणार. नाही, हेतू चांगलाच असतो तुझा, पण तू युवराजची बायको आहेस ना, त्यामुळे पहिला मान तुझा. नाही मम्मा, नाही नको. घे ना, घे ना. तुमच्या आधी घे. कसं आहे? ओ गॉड, शिरा खारट झालाय. आता जर मी मम्माला सांगितलं ना तर माझं काही खरं नाही. आणि काय करू? काय ग, काय विचारलं मी, कसा बनलाय? ते नाही, तू अशी सांगणार नाहीस, मलाच खाऊन बघू दे. अगं दे म्हंटल ना. मी दुसरं आणते तुमच्यासाठी. काही नको, नको, बघू ऐका ना, दे, बघू देत मला कसं आहे ते. मम्मा ऐका सांगत होते नका खाऊ तुम्ही. शी! हा असा शिरा बनवायला शिकवला तुझ्या आईने? नाही, मम्माने असं नाही शिकवला. मम्माने सांगितलेलं की ह्यात पिठी साखर टाकायला, पण मीठ कसं पडलं. अगं तुला तुझी अक्कल नाहीये, एक काम धड करू शकत नाहीयेस तू. पण दुसऱ्या कोणी सांगितलं तर तेवढं काम तरी धड करत जा ना. का आनंदात मिठाचा खडा घालायची सवयच आहे तुम्हा दोघी बहिणींना. हाच तर प्रॉब्लेम आहे ना मम्मा. केदार आणि तारिणीने काहीही केलं ना तरी सगळे त्यांचं कौतुक करतात, पण तीच गोष्ट जर मी किंवा युवीने केली ना तर सगळे नावं ठेवतात, आमच्या नावाने अगदी बोंबा मारतात. मला ना आता भीती वाटते. कधीतरी ना तुम्ही सगळे आम्हाला घराच्या बाहेर. असं काही होणार नाहीये. आय मीन त्याची आई त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.
व्यक्ती आपल्या नात्यामध्ये आपली चूक मान्य करून आपल्या इगो मध्ये आणत नाही तो ग्रीन फ्लॅग झाला. केड्याच्या चांगुलपणासाठी ना ग्रीन फॉरेस्ट वगैरे काहीच नाही. केडा इज अ ग्रीन प्लॅनेट यार. त्यावेळेस बायकांना बाधित म्हटलं जायचं. म्हणजे त्यांना माहिती नव्हतं की बाधित असायला हा काही रोग नाही आहे, ही शक्ती आहे. हे तुमचं बाईपण आहे. मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, जो काही अपमान करायचा आहे ना तो माझा करा, पण बेलसेरे कुटुंबांबद्दल झालेला अपमान मी सहन करणार नाही. बॉस, परिस्थिती कोणतीही असली, त्यावर तुझं काहीही मत असलं, मी आहे तुला समजून घ्यायला. मी आहे तुझ्या बरोबर. तू आहेस म्हणून माझ्या मनातल्या भावना तुझ्याकडे बोलू शकलो. नाहीतरी अशात मनात साठत राहिलं असतं. थँक्यू बॉस. तू माझी हक्काची व्यक्त होण्याची जागा आहेस. नाही का तुला सांगितलं होतं की मी तिला प्रपोज करणार आहे म्हणून? तर मिशनच्या दिवशी मी करून टाकलं तिला प्रपोज. पुढे ती काय म्हणाली? ती हो म्हणाली. केदार गाडी थांब. काय आलं केदार गाडी थांबव प्लीज. बॉस? काय झालं काय? थांबव. मला तू जा, मला एक काम आठवलंय तर मी जाते. का? तुझा हट्ट होता ना की तुला तिला भेटायचंय. हो, पण मला एक खूप महत्वाचं काम आठवलंय जे करणं खूप गरजेचं आहे. म्हणून मी म्हणते की तू जा ना, तू जा, तू भेट तिला, मी ते काम करून घेते. अगं आम्ही भेटतच असतो, पण आज तुला भेटायचं होतं ना. हो, पण मला आज नाही जमणार आहे. म्हणजे मी सांगितलं ना तुला, मला चेतना काकूंनी एक काम करायला सांगितलं होतं जे मी विसरले होते. तर आत्ता गाडीवरनं येताना माझ्या ते लक्षात आलं. मी जाऊन ते काम करते, तू भेट तिला. नाही बॉस, माझं काय म्हणणं आहे, काकूंना मी सांगतो ना की त्यांचं जे काही काम आहे ते मी नंतर करून घेतो. मी तू त्यांना फोन करायचा नाही. इट्स अन ऑर्डर. एवढ्यासाठी ऑर्डर? मग तुला माझी शपथ आहे असं समज. डायरेक्ट शपथ? पण हे बघ केदार, प्लीज प्लीज माझं ऐक ना. तू जा ना, तू भेट तिला, तुम्ही मजा करा. हा, मी जाईन रिक्षाने घरी. मला ते काम करणं खरंच खूप गरजेचं आहे म्हणून मी जाते. तू तिला सॉरी सांग. हा नाही, पण बॉस माझं ऐकून तरी घे ना. नाही बॉस, तुझं माझ्यासोबत येणं खूप महत्वाचं आहे.